मतदारांनी साईबाबांच्या मंत्राचं अनुकरण करावं, श्रद्धा ठेवून सबुरीने घेतलं तर राहिलेल्या काही विकास कामांची लवकरच पूर्तता होण्यास वेळ लागणार नाही, असं भावनिक आवाहन माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केलं आहे. राहता तालुक्यातील अस्तगाव येथे प्रचार सांगता सभेनंतर माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी पंचक्रोशीतील काँग्रेस पक्षाचे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिर्डी विधानसभा मतदारसंघात तिरंगी चौरंगी लढत असली तरी सेना भाजपनं जनतेचा विश्वासघात केल्याची टीका यावेळी विखे यांनी केली आहे. तिरंगी चौरंगी लढत जो फायदा होतो ते राजकारणामध्ये जेवढे मल्टी कॅन्डिडेट्स होतात, परंतु निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही हा काही विचार केला नव्हता. आपण जे काम केलेलं आहे मतदारसंघामध्ये जनतेकरता त्याच्यावरच आपण लोकांकडे न्याय मागतो किंवा मतदान करावं म्हणून विनंती करतो. त्यामुळे कामावर श्रद्धा आहे माझी आणि मतदारांची माझ्याबद्दलचा विश्वास आहे, म्हणून तर सहाव्यांदा मी या निवडणुकीत आज सामोरे चाललेलो आहे. जिल्ह्यात काय परिस्थिती असेल काँग्रेस? नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे 4 ते 5 आमदार निवडून येतील असा प्राथमिक अंदाज देखील विखेंनी यावेळी वर्तवला. काँग्रेसची तशी मला वाटतं थोडंसं 4 जागा काँग्रेस येतील असं आता प्राथमिक अंदाज आहे. 4-5 जागेत आले पाहिजेत. साधारण आमचा प्राथमिक अंदाज 5 जागेचा आहे. पण आता वस्तुस्थिती शेवटी आता मी म्हटल्याप्रमाणे जनतेच्या मनाचा जो राग आहे भाजप सेनेबद्दलचा विश्वासघात झाला म्हणून जी भावना आहे त्यातून माणूस मतदान जाताना जर जनतेने ठरवलं तर आश्चर्य निकाल लागतील जिल्ह्यामध्ये. शिर्डी आंतरराष्ट्रीय देवस्थान असून येथील काही विकास कामांसाठी भूसंपादनासाठी अडचण येते. त्यामुळे ठराविक कामं प्रलंबित राहिली आहेत. मात्र ती देखील लवकरच मार्गी लागून 1 ते 2 महिन्यात विमानसेवा देखील सुरू होण्याचं सूतोवाच विखे यांनी यावेळी केलं. शिर्डीच्या खरं म्हणजे 2018चा जो समाधी शताब्दी बाबांची समाधी शताब्दी वर्ष होत आहे, एक उच्चाधिकार समिती माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपण गठीत केलेली आहे. त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आहेत, मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आहे आणि बाकी मग वरिष्ठ अधिकारी आहेत. पण तत्पूर्वी आपणच आपल्या स्तरावर सगळ्या विभागाचं एकत्रीकरण करून 1100 कोटी रुपयाचा आराखडा आपण ऑक्टोबर 2013ला सादर केलेला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये आता ती संबंधित विभागाला तो सर्क्युलेट केलेला आहे. कारण गुरुदगद्दीचा जो कार्यक्रम झाला नांदेडला त्यावेळी भारत सरकारने 2000 कोटी रुपये त्या कार्यक्रमाला दिले होते. त्याच धर्तीवर आज आपला हा समाधी शताब्दी वर्ष आपण साजरी करताना तो निधी आज केंद्र सरकारकडे आपण मागणार आहोत आणि राज्य सरकारच्या स्तरावरून तो प्रस्ताव जाईल. कारण शिर्डीमध्ये तर खरं आज सगळ्यात मोठी अडचण जागेची आहे. बहुतांशी जागा सगळ्या खाजगी असल्यामुळे कोणतंही विकासात्मक काम करायचं असेल तर जागा भूसंपादित करावं लागते. रस्ते करायचे असेल तरी जागा भूसंपादित करावं लागते. सुदैवानं शेती महामंडळाच्या जागा आता खंडकरी शेतकऱ्यांना परत देण्याचा निर्णय होऊन बहुतांशी जमिनीचं वाटप सुरू झालेलं आहे. पण शिर्डी लगतच्या ज्या शेत फार्मिंगच्या जमिनी आहेत त्या मात्र सरकारच्या ताब्यातच असल्यामुळे जो काही दर असेल त्यावर रेडी रेकनरचा दर असेल त्या दराप्रमाणे साईबाबा संस्थानला मग महामंडळाची जमीन ही द्यायला काही अडचण राहणार नाही. म्हणजे मग ज्या काही पायाभूत सुविधा आहे शिर्डीच्या विकासासाठी त्या ठिकाणी त्याचा उपयोग होईल. परंतु शिर्डीचा जी आजची स्थिती आहे रस्तेच्या बाबतीमधले किंवा पिण्याच्या पाण्यासाठी आता सुदैवानं आपण 5 वर्षापूर्वी एक योजना केली म्हणून आज लोकांना प्यायला पाणी मिळतं. पण ज्या झपाट्यानं शिर्डीची लोकसंख्या वाढते मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात लोकसंख्येनं झपाट्यानं वाढणारं शहर शिर्डी आहे. एक छोटीशी ग्रामपंचायतीचं रूपांतर आज एक मोठ्या शहरात व्हायला लागलं आहे आणि त्यामुळे साईबाबा संस्थांनी आज निळवंडे धरणातून पाणी आणण्यासाठी 285 कोटी रुपये याला मंजूर केलेले आहे. म्हणजे आपण विचार करतो की उद्या शिर्डीची लोकसंख्या आज जी काही 30,000 आहे 30-35 हजार आहे पुढच्या 10 वर्षामध्ये ती 1 लाखापर्यंत जाऊ शकते. म्हणून वाढत्या लोकसंख्या आणि प्लस ह्या ज्या फ्लोटिंग पॉप्युलेशन दररोज 50,000 60,000 भाविक शिर्डीत असतात हे गृहीत धरून ह्या योजनेचा मोठा फायदा शिर्डीला मिळणार आहे. मला वाटतं 1 वर्ष 2 वर्षामध्ये ते योजनेचं काम आपल्याला युद्ध पातळी पूर्ण करावं लागेल. मी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेला विनंती केलेली आहे की आपण टाटा L&T मोठ्या कंपन्या आपण काम दिलं म्हणजे लवकर होईल. नाही तर आज MGPचा अनुभव फार चांगला नाही आहे.
बाकी शिर्डी शहरांतर्गत जे विकासाचे शहरातल्या रस्ते विकासाचा प्रश्न आहे तो आता बहुतांशी मार्गी लागतोय. म्हणजे एकच उदाहरण झालं तर आपण 7.5 किलोमीटर रस्ते करायला 22 कोटी रुपये खर्च करतोय, पण त्यासाठी जमीन जी भूसंपादन करतोय त्या गावातल्या शेतकऱ्यांची त्याला 35 कोटी रुपये खर्च. मला वाटत नाही एवढी मोठी रक्कम भूसंपादनाची एखाद्या शहरात द्यावी लागत असेल. या सगळ्या अडचणी ज्या आहेत मला वाटतं बाहेरच्या येणाऱ्या भक्ताला माहीत नसतं. तो मग काहीतरी गैरसमज करून शिर्डीबद्दल काहीतरी बाहेर वेगळी चर्चा करतो. आज आम्हाला ड्रेनेज जरी घ्यायचं असलं शिर्डीमध्ये तो लोक ड्रेनेज काढून देत नाही. म्हणजे ड्रेनेजची लाईन काढा पण ती शेजारच्या दारातून गेली पाहिजे, मला धक्का लागला नाही पाहिजे. पण आता ह्या लोकांना हळूहळू सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. याच्यात आमचंच भविष्यात आम्हाला आमचं उज्ज्वल होणार आहे. आता मला वाटतं नागरिकांना त्याचं महत्त्व समजलेलं आहे. सोलर सिटी म्हणून केंद्र सरकारनं मान्यता दिलेली आहे. त्याचा मोठा फायदा शिर्डी गावाला मिळणार आहे. खरं म्हणजे 10 वर्षापूर्वी आपण जर विचार केला 7-8 वर्षापूर्वी जे शिर्डीचं मंदिर हे टपऱ्याने वेढलेलं होतं, माणसाला चालता येत नव्हतं. आज भाविकांची जी संख्या वाढलेली आहे ही लक्षात घेता त्यावेळेच्या स्थिती जर आज शिर्डीत असती तर काय झालं असतं हा खरं म्हणजे प्रत्येक शिर्डीकरांनी विचार केला पाहिजे. परंतु ह्या टपऱ्या काढत असताना सरकारी जागेत अतिक्रमण होतं. आपण 11,000 रुपयामध्ये त्यांना साई कॉम्प्लेक्समध्ये दुकानं करून दिली आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीने. आज 11,000 रुपयामध्ये विस्थापित टपरीधारकांना गाळ्या देण्याचं राज्यामध्ये कोणती नगरपालिका काम करू शकलं नाही, आपण करून दिलं. अशा अनेक माध्यमातून शेवटी माणसं विस्थापित करून शिर्डीचा विकास होणार नाही. विमानतळावर पैसे देताना फार शिर्डीच्या लोकांमध्ये असा समज होता की आपले पैसे विनाकारण दिले, पण येणारा भक्त तर बाबांनाच येणार आहे, बाबांकडे येणार आहे. त्यातून गावातल्याच व्यवसायाला चालना मिळणार आहे. विमानतळ पूर्ण झाले, मला वाटतं एखाद्या महिन्यामध्ये प्रत्यक्ष विमानतळाचं ऑपरेशन सुरू होईल. पूर्वी शिर्डीला रेल्वे आणताना सुद्धा हीच टीका लोक करायची. आज देशातून प्रत्येक कानाकोपऱ्यातून शिर्डीत रेल्वे आली, आमची शिर्डीत रेल्वे आली पाहिजे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत लोकांची मागणी. वाढणाऱ्या ह्या भक्तांच्या संख्येचा परिणाम गावातला रोजगार वाढण्यामध्ये होणार आहे. गावातले जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसाय वाढण्यामध्ये होणार आहे. आज काही त्रुटी आहेत, आज अडचणी आहेत, पण शेवटी भाविकांची व्यवस्था करणं हीच खरं प्राथमिकता राहणार आहे संस्थांची किंवा शिर्डीकरांची. त्याच्यावर आज शिर्डीचं अर्थकारण अवलंबून आहे. या दृष्टीने आम्ही जी पावलं उचललेली आहेत मला असं वाटतं की एक कालबद्ध कार्यक्रम हातात घेतलेला आहे. पण परंतु प्रत्यक्ष रूपानेही कामं वस्तू रूपाने पुढे यायला काही वेळ लागेल. पण आता बाबांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे, जो मंत्र दिलेला आहे श्रद्धा आणि सबुरीचा, तोच मला वाटतं आमच्या शिर्डीच्या नागरिकांनी मनात ठेवला पाहिजे. श्रद्धा ठेवा, सबुरीनं घ्या. आपल्या मनातली शिर्डी जी आहे ही निश्चितपणे रूपाला येईल. सी मूव्हीज अँड न्यूजसाठी गोरक्ष मदने, शिर्डी.